नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या निमित्तानं आज संपूर्ण शहरात लोकशाहीचा उत्साह ओसंडून वाहत होता. या लोकशाहीच्या उत्सवात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आपल्या कुटुंबासह कोपरखैरणे येथील सेंट मेरी स्कूल मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावला. याच मतदान केंद्रावर माजी खासदार संजीव नाईक यांनीही मतदान करून नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला. नाईक परिवारातील इतर सदस्यांनीही विविध मतदान केंद्रांवर जाऊन आपली लोकशाहीची जबाबदारी पार पाडली. माजी आमदार संदीप नाईक यांनी बेलापूर येथील मतदान केंद्रावर, तर माजी महापौर सागर नाईक यांनी कोपरखैरणे येथल्या CBSE महापालिका शाळा मतदान केंद्रावर सहकुटुंब उपस्थित राहून मतदान केलं. मतदार बंधू भगिनींना मी एकच सांगेन, शेवटी हा तुमच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकाराचा हा उपयोग करून घेतला पाहिजे. निर्भयतेने मतदान करा. कुठल्याही परिस्थितीत मतदान करायला विसरू नका. योग्य उमेदवारांना मतदान करा आणि लोकशाहीचा जागर कायम चालू ठेवा. अपना जो अमूल्य वोट है उसको आप बाबा साहब अम्बेडकर जी ने एक अधिकार दिया है, उस अधिकार को आप वोट करके अपने शहर की उन्नति के लिए, प्रगति के लिए वोट कर लीजिए. ऐसे मैं कहूँगा. इस साल भी ये चुनाव में भी जनता गणेश नाईक जी के पीछे है, ये दिखाएगी और प्रगति के लिए, उन्नति के लिए अपना योगदान देगी. मला विश्वास आहे की नवी मुंबईची जनता ही आता एवढे दिवस आपण प्रचार करत आलेलो आहोत, तर आता जो प्रचाराचा जो चीज आहे, रिझल्ट आहे, तो आज त्या ठिकाणी उतरणार आहे. लोक मतदान करणार आहेत आणि निश्चितच आम्ही कित्येक वर्षापासून लोकांच्या मनामनात बसलेलो आहोत. त्यामुळे निश्चितच लोकांचा विश्वास आम्हाला भेटेल. उम्मीदें हैं जनता से. वोट तो 4 उम्मीदवार के लिए किया है, बट ये पूरा वोट जनता के लिए है और पूरे नवी मुंबई के लिए है. और मुझे पूरा विश्वास है कि बहुमत वोट से अपना कमल ही फूलेगा. जो होगा वो अच्छा ही होगा एंड नवी मुंबई के हित में होगा.